तर सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आता मी चाललो आहे, स्वामींचे वस्त्र भेटतात एका जागेवरती म्हणजे दादरमध्ये. ते खूप युनिक शॉप आहे जिथे लहान मूर्तींपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत खूप युनिक आणि फॅन्सी स्वामींचे असे वस्त्र भेटतात, जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. जिथे जरी टोप आहेत, स्वामींना कानटोपी आहेत, वस्त्र आहेत, त्यानंतर चौरंग आहेत, हार आहेत. तर चला मी तुम्हाला त्या दुकानामध्ये घेऊन जातो. त्या दुकानाचं नाव आहे राम अगरबत्ती, जे की स्टेशनच्या एक्झॅक्ट 2 मिनटं अंतरावरती आहे. तर चला मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. तर चला भेटूया. तर हे बघा, हे ते शॉप आहे एक्झॅक्ट दादर स्टेशनच्या समोरच आहे. हे दादर स्टेशन आहे आणि हे बरोबर त्याच्या एक्झॅक्ट समोर. जर तुम्हाला लँडमार्क जर लोकेशन हवी असेल तर गोकुलदास मिठाईवाला त्याच्याबरोबर एक्झॅक्ट राम अगरबत्ती म्हणून हे शॉप आहे. इथे हा दादा असतो किंवा त्याचे वडील असतात. तर तुम्ही नक्की विजिट करा या शॉपला आणि आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा आणि स्वामी भक्तांनी नक्की आवर्जून या, कारण की इथे खूप सुंदर सुंदर स्वामींचे अलंकार भेटत आहेत. तर एक दाखवतो तुम्हाला आपले स्वामींचे वस्त्र कसे. तर चला आपण बघूया. तर हे बघा, हे बघा, सगळं म्हणजे इथे तुम्हाला सगळं भेटेल. हारपासून तुम्हाला दाराच्या बाहेर तुम्हाला लावण्यासाठी एक नेम प्लेट, चौरंग, स्वामींसाठी हार, जरी टोप, स्वामींसाठी वस्त्र. तर हे बघा, हे खूप छान असे वस्त्र आहेत. तर तुम्ही नक्की आवर्जून विजिट करा. खूप युनिक आयटम तुम्हाला बघायला भेटेल, जे की खूप किचित जागेवरती तुम्हाला हे भेटणार. आणि इथे तर एकदम म्हणजे छोट्या मूर्तीसाठी सुद्धा वस्त्र आहे, की जे कुठेच तुम्हाला भेटणार नाही. हे बघा, एवढ्याशा छोट्या मूर्तीसाठी सुद्धा वस्त्र आहे. हे बघा, हे बघा, एकदम छोट्या मूर्तींसाठी वस्त्र आहे. हे बघा, हे बघा, किती छोटी मूर्ती, या अशा मूर्तीसाठी पण इथे वस्त्र आहे. आणि इतर बघा, इथे ना घराच्या बाहेर लावायसाठी बघा असे सुंदर असे प्लेट्स आहेत. हे बघा, त्यानंतर दाखवते तुम्हाला मी. हे बघा, साईबाबांची मूर्ती, स्वर्ग पाठीमागे लक्ष्मीची मूर्ती आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींना बसायसाठी चौरंग आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला लाकडी चौरंग हवा असेल ते बघा, हा एक चौरंग आहे. त्याच्यामध्ये हा एक चौरंग आहे. नंतर तुम्हाला अजून दाखवतो बघा, हा एक सुंदर चौरंग आहे. नंतर कृष्णासाठी वस्त्र आहे. तर मित्रांनो, अजून पण आपल्याला दादा दाखवतोय दुकानातला, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. वेगवेगळे युनिक वस्त्र आहेत स्वामींची. हे गरमीचे वस्त्र आहेत, कॉटनचे वस्त्र आहेत, गांधी टोपीमध्ये. हे जे रेट्स काय आहे? हे वाले 150 रुपये. हे 150 रुपयाला आणि हे पण 150 रुपयाला. ओके, हे ते कॉटनचे हे कॉटनचे आहेत आणि आपल्या डिझाईन मध्ये फॅन्सी मध्ये. तर हे बघा, बघू शकता मित्रांनो, पूर्ण हा काठपदराचा असा फॅन्सी आहे हे बघा. आणि हे जसं आपलं अक्कलकोटला भेटतात ना, म्हणजे अक्कलकोटच्या मंदिरामध्ये स्वामींना जशी जरी टोप असते ना, तसा हा आहे बघा. किती सुंदर आपला फॅन्सी
वस्त्र आहे हे बघा, जी कॉस्ट आहे 200 रुपये. तर हे बघा, ते इंचावर आहे ना, साईज केवढी घ्याल त्याच्यावर. म्हणजे इथे कसं आहे, तुम्ही जसे जसे साईज घ्याल ना, साईजच्या हिशोबाने रेट्स आहेत तसं आहे. ते कसं आहे, मित्रांनो. हे बघा, क्वालिटी घे त्याचे रेट सांगा. बघा हे जे आहे ना 150 रुपये आहे, आणि हे जे आहे ना हे 120 रुपये आहे. हे बघा, हे किती सुंदर वाटतंय ना, पूर्ण पांढरा शेलार आहे स्वामींचा. हे बघा, इतकं छान वाटतंय ना हे. हा ऍक्च्युली रेग्युलर आहे आयटम, हे रेग्युलर वस्त्र जातात त्यांच्याकडे. आणि हे थोडं फॅन्सी मध्ये, युनिक मध्ये, ज्याच्यामध्ये काठपदराचं असं आहे बघा, आणि वरती स्वामींना असा मोरपिसीचा असा मुकुट आहे. ऑलरेडी मी दाखवतो. सुंदर असं, म्हणजे एकदम छोट्या मूर्तीला सुद्धा इथे वस्त्र तुम्हाला भेटेल. हे एक युनिक फॅन्सी मध्ये तो अजून खूप छान आहे बघा. हे बघा, मला तर स्वामींच्या डोक्यावरती जर पगडी हवी असेल ना, तर हे पण आहे इथे. बघा, युनिक पगड्या आहेत बघा, फॅन्सी मध्ये ही एक आहे. अजून दाखव, पण तरी मल्हारी पगडी आहे. हे बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मल्हारी पगड्या आहेत इथे. बघा, हे तर एकदम फॅन्सी आहे, खूप छान वाटतं. हे बघा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पगडे ना, तर तुम्हाला अशा सगळ्या प्रकारचे इथे पगड्या तुम्हाला बघायला भेटतील. तर कोणाला हवी असेल तर नक्की विजिट करायचं शॉपला. हे बघा मित्रांनो, हे बघा अशा पगड्या आहेत. घेतला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, इतका सुंदर आपलं ते बघूनच इतकं छान वाटत होतं ना, की तिथून मी 2 वस्त्र माझ्यासाठी स्वतःसाठी सुद्धा घेतले मी ते. तर तुम्ही नक्की या, जर मुंबईमध्ये जर राहत असाल तर तुम्ही नक्की या, अशा शॉपला व्हिजिट करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका. तर चला, भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. तर चला, भेटूया.